यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत। नवीन विषय, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी। भारतीय स्थापत्य कलेमध्ये तांब्या आणि पितळाला असाधारण महत्त्व आहे। आज एकीकडे घर सजवण्यासाठी काही लोक पाश्चात्य वस्तूंचा वापर करतात, तर दुसरीकडे भारताची प्राचीन संस्कृती जपणारे लोक सुद्धा आहेत। याचंच उदाहरण म्हणजे अदिती बापट यांचा वस्त्र फॅशन फॉर एलिगन्स हा ब्रँड। 2022 साली बँकिंगची नोकरी सोडून स्वतःची आवड जोपासत अदिती बापट यांनी हा ब्रँड सुरू केला। त्याला फक्त साड्यापुरतच मर्यादित न ठेवता ड्रेस मटेरियल, मॅचिंग ज्वेलरी, मॅचिंग बॅग आणि मग घर सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि तेही तांब्या पितळापासून बनवलेल्या। माझ्याकडे आता ड्रेस मटेरियल असतात, साड्या असतात। आता मला जर कोणी विचारलं की मॉडर्न वर्ल्ड आहे, 21st सेंचुरीच्या पुढे चाललेलं जिथं मॉडर्न कपडे घालतात, तर मी या गोष्टींकडे का वळले, तर आय थिंक सो की आपण इंडियन ट्रेडिशनला जास्त जपायला पाहिजे। साडी मध्ये जितकी एखादी बाई सुंदर आणि एलिगंट दिसते, तितकी वेस्टर्न आउटफिट मध्ये नाही दिसत। साड्यांमध्ये बघायला गेलं तर माझ्याकडे हँडलूमच्या प्युअर माहेश्वरी साड्या असतात, माझ्याकडे चंदेरी साड्या असतात। ऑफिसमध्ये सुद्धा अगदी वेअर करायला कॉटन सिल्कमध्ये चंदेरी साड्या असतात, त्या ह्यूज डिमांडमध्ये असतात माझ्याकडे। त्याच्यानंतर बनारसीमध्ये मी आता इंट्रोड्यूस केलेले आहेत, ज्याच्यात त्याचे पल्लू एक्सक्लुझिव्ह आहेत मार्केटमध्ये। तुम्हाला पुण्या मार्केटमध्ये ते कोणाहीकडे मिळणार नाही। ड्रेस मटेरियल जर म्हटलं तर 3 पीस सूट आहेत, अगदी 600 रुपयाची रेंज ते अगदी 2400-2500 या रेंजमध्ये, साधारणतः कॉटनमध्ये, ऑर्गॅन्झामध्ये, कॉटन सिल्कमध्ये। दुसरं होम डेकोरमध्ये जर म्हटलं तर सगळे आजकाल मॉडर्न या कन्सेप्टकडे जास्त वळायला गेले की मॉडर्न आर्किटेक्चर पाहिजे, मला मॉडर्न इंटिरियर पाहिजे। पण मला असं वाटतं की आपण आपला बेस का विसरायचा, आपण आपले जे रूट्स आहेत ते आपण का विसरायचे। मी जे ब्रासमध्ये आणलेलं आहे ते अफोर्डेबल रेंजमध्ये आणि प्युअर ब्रास। जेव्हा मी सांगते अफोर्डेबल रेंज, दॅट डझंट मीन की क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार आहे। ब्रास म्हटलं तर प्युअर ब्रासच तुम्हाला मिळेल आमच्याकडे। अगदी छोटे पणत्या, मातीच्या पणत्या घ्या तुम्ही, मी म्हणते प्लास्टिक नका वापरू। आता तुम्ही इको फ्रेंडली व्हा तर ब्रासच्या वापरा, तुम्ही त्या पुढच्या जनरेशनला देऊ शकता। ब्रास अशी गोष्ट आहे की जी अँसेस्ट्रल पिढ्यानपिढ्या या गोष्टी आपल्या चालत जातात। एक ब्रासची पण ती पुढची जनरेशन पण वापरेल आणि त्याचा जो एलिगन्स आहे, एक छोटा ब्रास आयटम तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये ठेवा, तो त्याचा जो लुक चेंज करतो। आपल्या ब्रासचे दिवे असतील किंवा ब्रासच्या कुठलीही छोटी गोष्ट असेल, धूपदाणी असू दे किंवा त्याचे साधारणतः उरली असू दे, त्या सुद्धा मी ब्रासमध्ये देते। वेगवेगळ्या प्रकारच्या, अगदी छोट्यापासून ते मोठ्या, अशा मी सगळ्या प्रोव्हाइड करते इथे। व्यवसायाला सीमा नसतात, तो वाढवायचा असेल तर तो किती व्यापक असू शकतो आणि त्याचा व्याप वाढवायचा असेल तर कष्टाशिवाय दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नाही। लोकांची आवड आणि आपल्या व्यवसायातून आपली संस्कृती कशी जगू शकते हेच सांगणाऱ्या अदिती बापट आणि त्यांचा वस्त्र हा ब्रँड। आजच्या यशस्वी उद्योजकच्या या भागात आपण इथेच थांबूया। लवकरच भेटू एका नवीन सक्सेस स्टोरीसह।